नमस्कार. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी, या आपल्या खरं म्हणजे दर्शक आहोत पुढच्या कार्यक्रमात सर्वांचं मनःपूर्वक हार्दिक स्वागत. दर रविवारप्रमाणे आजच्या रविवारीही आपण भेटतो आहोत. हा रविवार पितृपंधरवड्यातला आहे. या पितृपंधरवड्यामध्ये पितरांचं श्राद्ध सांगितलेलं आहे, पितरांचं स्मरण सांगितलेलं आहे. मुळात आपल्या संस्कृतीमध्ये काहीतरी द्यावं हा एक महत्त्वाचा विचार सातत्यानं दिलेला आहे. या संपूर्ण पितृकार्यामध्ये काहीतरी देण्याची भावना सातत्यानं यजमानाच्या मनामध्ये निर्माण व्हावी आणि त्या अनुषंगानं आपल्या गेलेल्या पूर्वजांचं स्मरण व्हावं, स्मृती व्हावी, हाच त्यामागचा उद्देश. आपल्या संस्कृतीमध्ये जन्मतिथी साजरी केली जाते, त्याचप्रमाणे पुण्यस्मरणही केलं जातं. या दोन्ही तिथी सातत्यानं साजऱ्या करण्याची पद्धत आपल्यामध्ये रूढ झाली आहे. ती केवळ या पितरांचं स्मरण करणं, त्यांच्या कार्याचं कौतुक करणं, त्यांचा आदर्श पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं हे खरं म्हणजे व्यावहारिक किंवा वैज्ञानिक कार्य आहे. आणि या अनुषंगानंच या पितृपंधरवड्यामध्ये आपण हे पितरांचं कार्य करत असतो. हे कार्य नेमकं कशा पद्धतीनं करावं, हे कार्य करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणत्या गोष्टी अंमलात आणाव्यात, हे करणं नक्की योग्य आहे का, हे करायचं असेल तर त्यासाठी कोणत्या पद्धतींचा अवलंब करावा, असे विविध प्रश्न आपल्या मनात सातत्यानं निर्माण होत असतात. मुळात हे पितृपंधरवड्याचे 15 दिवस अशुभ मानलेले आहेत. तर ते नेमके अशुभ आहेत की शुभ आहेत? कोणतंही नवीन कार्य करण्यासाठी या दिवसामध्ये कोणीही सुरुवात करत नाही. ते योग्य आहे की अयोग्य आहे, अशा वेगवेगळ्या शंका, असे वेगवेगळे प्रश्न आपल्या मनामध्ये सातत्यानं असतात. या पितृपंधरवड्यामध्ये नेमकं आपण काय करायचं हे जाणून घेण्यासाठी आज आपल्याकडे आलेत रामप्रसाद आंबेडकर गुरुजी. आंबेडकर गुरुजी, आपलं या कार्यक्रमामध्ये मनःपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद. रामप्रसाद आंबेडकर गुरुजी हे चिंचवड इथल्या वेदपाठ शाळेमध्ये 1985 ते 1990 असे सलग 5 वर्ष गुरुकुल पद्धतीनं शिक्षण घेऊन आपला आजचा हा व्यवसाय आता अंमलात आणतायत. हा व्यवसाय करत असताना सातत्यानं यजमानाची काळजी घेणं, यजमानाला जे उक्त ठरेल, यजमानाला सुविधेला योग्य पात्र ठरेल अशा पद्धतीचं मार्ग काढून देणं आणि तो व्यावहारिक मार्ग असणं, या दृष्टिकोनातून त्यांचा सातत्यानं प्रयत्न असतो. आपला हा व्यवसाय करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबेडकर गुरुजी यांनी या दरम्यानच्या काळामध्ये झाशी की राणी या सिरियलमध्ये सुद्धा काम केलं होतं. या सिरियलमध्ये त्यांनी गंगाधर रावांचे पंडित म्हणजे झाशीचे पंडित अर्थात राजपुरोहिताची भूमिका पार पाडली होती. आणि अशा पद्धतीनं अभिनय क्षेत्रामध्येही आपलं कौशल्य दाखवून आज पौरोहित्य करणारे आंबेडकर गुरुजी आपल्या कार्यक्रमामध्ये आज उपस्थित आहेत. आपण या पितृपंधरवड्यातल्या कार्याविषयी आंबेडकर गुरुजींना थेट प्रश्न विचारू शकता, आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आपल्याला माहिती आहेतच. पुन्हा एकदा सांगतो, 2538 22 22, 2542 22 22 किंवा 2545 22 22 या दूरध्वनी क्रमांकावर आपण थेट आंबेडकर गुरुजींशी संवाद साधू शकता. आंबेडकर गुरुजी, या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पितृपंधरवडा जो भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या या कालावधीमध्ये केला जातो, पाळला जातो. तर या कालावधीमध्ये जे पितृकार्य सांगितलेलं आहे ते करावं न करावं याबद्दल नेमकी काय भूमिका आहे? फार सुरेख प्रश्न आहे. आपल्याकडे वर्षाचे काही दिवस हे राखून ठेवलेले आहेत आणि त्याचा मुख्य हेतू एवढाच आहे की सर्वानुमते सर्व ठिकाणी एकाच वेळेला सर्व कार्य त्या पद्धतीने घडावीत. जसं गणपतीकरता काही 10 दिवस राखून ठेवलेले आहेत शास्त्रकर्त्यांनी आपल्याला, त्याचप्रमाणे नवरात्राकरता साधारणपणे 9-10 दिवस अंदाजाने राखून ठेवलेले आहेत. तसं भाद्रपद महिन्यामधल्या वद्य पक्षामध्ये, जसं तुम्ही म्हटलात आत्ता, प्रतिपदा ते अमावस्या या 15 दिवसाला जो पंधरवडा म्हटलेला आहे, या 15 दिवसामध्ये पितृकार्य करावं. पितर म्हणजे ते आईला उद्देशूनच आहे किंवा वडिलांना उद्देशून आहे असा काही त्याच्यामध्ये हेतू नाही. जी व्यक्ती आज हयात नाही, जिवंत नाही, त्या व्यक्तीचं श्रद्धेनं केलेलं पुण्यस्मरण, त्याविषयी केलेली पूजा वेगवेगळ्या प्रकारांनी वेगवेगळ्या माध्यमांतून म्हणजे श्राद्ध. तर हे श्राद्ध जरूर करावं. आपल्या आईवडिलांचे किंवा संबंधित गेलेल्या व्यक्तींचे आशीर्वाद घेणं ही वाईट गोष्ट कधीही असू शकणार नाही. निश्चितपणे चांगली गोष्ट आहे की आपण त्यांचं पुण्यस्मरण करतोय, कारण आपण त्यांची पुढची पिढी आहोत. त्यामुळे त्यांनी जो काही वसा आपल्याला घालून गेलेला आहे किंवा जो काही आदर्श आपल्याला आपल्यासमोर ठेवलेला आहे, त्या दृष्टिकोनातनं, त्या अनुषंगाने
आपण ते पुढे चालू ठेवणं आणि त्यांना सद्गती किंवा मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून प्रार्थना करणं, मग हे पितृपक्षातलं कार्याचं मुख्य उद्दिष्ट किंवा मुख्य हेतू आपल्याला सांगता येईल. पितृपंधरवड्यात करायच्या कार्याविषयी, ते कसं करावं याविषयी, त्या संदर्भातल्या आपल्या शंकांचं निराकरण करण्यासाठी आज आपल्या नमस्कार मंडळी कार्यक्रमात उपस्थित आहेत आंबेडकर गुरुजी. आपण या पितृपंधरवड्यातल्या कार्याविषयी आपल्या मनातल्या शंका, आपल्या मनातले प्रश्न सोडवून घेऊ शकतात थेट संवाद साधून आंबेडकर गुरुजींशी. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपल्याला दिसतीलच. दूरध्वनी क्रमांक आहेत 2538-2222, 2542-2222, 2545-2222. या दूरध्वनी क्रमांकावरती थेट आपण संपर्क साधू शकता, आपल्या शंकांचं निराकरण करून घेऊ शकता, आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकता आंबेडकर गुरुजी यांच्याकडून. गुरुजी, तुम्ही आत्ता जे सांगितलं की ह्या पितृपंधरवड्यामध्ये, या कालावधीमध्ये आपल्या गेलेल्या पितरांचं पुण्यस्मरण करण्यासाठी सांगितलेलं आहे. बरोबर. पण नेमका भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या हाच काळ संपूर्ण वर्ष चैत्र ते फाल्गुन या कालावधीमध्ये 12 महिन्यामध्ये का निवडला असावा? त्याचं काही त्याचं विशिष्ट असं खास कारण आपल्याला नाही सांगता येणार, कारण शास्त्रकर्त्यांनी त्या काळामध्ये नेमका काय विचार केला होता हे सांगणं तसं कठीण आहे. त्याविषयीचा उल्लेख फारसा सापडत नाही. परंतु पूर्वापार आलेली आपली जी परंपरा आहे, रूढी आहे, कारण काही वेळेला शास्त्रामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे, शास्त्रात रूढीर्बली असी, म्हणजे काही वेळेला शास्त्र हे प्रत्यक्षात वेगळं राहतं आणि रूढी ही काही वेळेला मोठी होते. कदाचित अर्थात हा माझा मुद्दा आहे, परंतु किंवा मला असं वाटतं, परंतु कदाचित शास्त्रकर्त्यांचाही काहीतरी निश्चितपणे हेतू त्याच्यामागे असा असू शकतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे, बरोबर, आणि बहुल हिंदू असलेला असा देश आहे, बरोबर. तर त्यामुळे कृषी वलाला साधारणपणे याच कालावधीमध्ये अगदी विश्रांती असते. अगदी खरी गोष्ट आहे, कारण सामान्यतः पाऊस झाल्यामुळे लावण्या पेरण्या या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ज्या त्या संदर्भातल्या आहेत, पिकलेलं नसतं, अगदी बरोबर आहे, हंगाम आलेला नसतो. अगदी बरोबर आहे. हा जो मधला काळ आहे त्याच्यामध्ये या गोष्टी काही ना काहीतरी स्वरूपामध्ये त्याला जो काही थोडासा अवधी त्याच्यामध्ये आहे, तो वेळ त्याला देता यावा या कार्याकरता, पितृ कार्याकरता म्हणा किंवा अन्य काही कार्याकरता म्हणून, त्यासाठी निश्चित हे सांगितलं असावं. या पितृपंधरवड्यामध्ये जे कर्म केलं जातं तर त्याला श्राद्ध म्हणतात की पक्ष म्हणतात मुळात? चांगला प्रश्न आहे. मुळात कसं आहे, श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धेनं क्रियते यत श्राद्ध, जे श्रद्धेने आपल्या गेलेल्या व्यक्तीविषयी केलं जातं, व्यक्ती संबंधात केलं जातं, ते पितृकार्य किंवा ते श्राद्ध. मग ते श्राद्धाचे प्रकार आपल्याकडे शास्त्रामध्ये खूप सांगितलेले आहेत. पिंड प्रदान करण्यापासून अगदी काही जमत नाही आहे तर निदान गुरुजींकडे जावं, त्यांना दक्षिणा द्यावी, सांगावं, आज आमच्या हात जोडून त्यांना सांगावं की गुरुजी आज आमच्या संबंधित व्यक्तीचं श्राद्ध आहे किंवा त्यांची तिथी आहे, परंतु आम्हाला अन्य काही करणं काही काळाप्रमाणे एकंदरीत धावपळीमुळे काही शक्य होत नाही आहे, तर निदान ही दक्षिणा आम्ही त्यांच्या प्रीत्यर्थ म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवत होते, याचा तुम्ही स्वीकार करा आणि त्यांचे आशीर्वाद निश्चितपणे आम्हाला प्राप्त होतील अशी आमची खात्री आहे. तर अशा संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला काही बरेच प्रकार सांगितलेले आहेत. त्यातला आपल्याला जो सोयीचा प्रकार असेल त्याला काही हिरण्यश्राद्ध सांगितलेलं आहे, चटश्राद्ध सांगितलेलं आहे, बरेच प्रकार त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. खूप हे झालं श्राद्धाबद्दल, पण याला काही ठिकाणी पक्ष असंही म्हटलं जातं. मुळात पक्ष याचा जो अर्थ आहे हा पंधरवडा असा धरलेला आहे. तर ज्या वेळेला निदान या 15 दिवसामध्ये तरी या आपली केवळ आई वडीलच नाही तर त्या व्यतिरिक्त जी आपली समजा चुलते असतील, आत्या असतील, मामा मावशी, सख्खे भावंड कदाचित कोणी असतील, बहिणी कदाचित कोणी असतील, तर ही जी कोणी सगळी मंडळी आज आपल्यामध्ये नाही आहेत, हे इहलोक सोडून गेलेले आहेत, पितर या संज्ञेस पात्र झालेले आहेत, पितृगणा यादीमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे, या सगळ्या मंडळींकरता हे कार्य करावं आणि मग त्या प्रत्येक नावाने त्यांचा पिंड त्या ठिकाणी त्या शास्त्रात जसं काही गुरुजी आपल्याला सांगतील त्या पद्धतीने तो आपण द्यावा आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा, अशी याच्या मागची मुख्य संकल्पना आहे. ज्या पिंडाचा तुम्ही आता उल्लेख केलात, हा पिंड साधारणपणे भाताचे केले जातात, बरोबर. तर भाताचे थोडं थांबवतो तुम्हाला. भाताचे पिंड हे साधारणपणे ब्राह्मण मंडळींकडे सामान्यतः केले जातात. ब्राह्मणेतर जी मंडळी आहेत, अर्थात हे मी माझं वैयक्तिक मत सांगत नाही, शास्त्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे तेच मी आपल्यासमोर मांडण्याचा फक्त माझा अल्पसा प्रयत्न आहे की त्याच्यामध्ये पिठाचे पिंड करावेत असं सांगितलेलं आहे, तांदळाच्या पिठाचे ब्राह्मणेतर मंडळींकडे.
असं मुळात हा थोडासा भेद आहे. पण वेदोक्त आणि पुराणोक्त असा थोडासा भेद काही शास्त्रांनी सांगितलेला आहे आपल्याला. अंत्यविधी जे केले जातात त्या अंत्यविधीच्या वेळेला सुद्धा पिठाचेच सांगितलेले आहेत, मग तो कोणीही असो, कुठल्याही जातीचा असो, तेव्हा पिठाचेच पिंड केले जातात. म्हणजे शास्त्रामध्ये पिठाच्या पिंडाला जास्त महत्व आहे असं तर नाही. नाही, असं काही नाहीये. त्या वेळेप्रमाणे आता व्यक्ती गेली म्हटल्यानंतर त्या वेळेची जी परिस्थिती आहे त्या वेळेला काय करावं असं शास्त्रकर्त्यांनी आपल्याकडे त्याचा उल्लेख ठेवलेला आहे. निश्चितपणे त्या संबंधित काही विधानं आपल्याकडे करून ठेवलेली आहेत आणि त्यामुळे त्या अनुषंगानेच आपण चालावं हे निश्चित आहे. आता हे जे पक्ष कार्य सांगितलेलं म्हणजे या पितृ पंधरवड्यामध्ये जे श्राद्ध केलं जातं, तर कुणी कुठल्या तिथीला करावं? कारण 15 दिवसाचा अवधी आहे. बरोबर आहे. तर मला समजा असं वाटलं की या 15 दिवसामध्ये मी 7व्या दिवशी करावं किंवा 9व्या दिवशी करावं, तर असं मी करू शकतो का? नाही, तसं आपण करू नये. कारण मुळात जी व्यक्ती ज्या तिथीला जाते ती तिथी आपण लक्षात ठेवणं, स्मरणात ठेवणं आणि पुढच्या वर्षी त्या तिथीप्रमाणे त्या अनुषंगाने आपण ते श्राद्ध कर्म करणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. या प्रश्नाचं विस्तृत उत्तर घेण्यापूर्वी मी तुम्हाला थोडं थांबवतो. एक दूरध्वनीवरून प्रश्न येतोय, तो आपण आधी घेऊया. जरूर. नमस्कार. हॅलो, नमस्कार. हा, बोला, प्रश्न विचारा. हा, माझा एक प्रश्न आहे की आपण जेव्हा पितरांचं श्राद्ध करतो तेव्हा ते आपण आपल्या पितरांचं करतो, तर समजा बायकोकडनं कोणी नसेल, बायकोचं म्हणजे भाऊ वगैरे कोणी नसेल, एकुलती एक बायको असेल, तर तिच्या आई वडिलांचं श्राद्ध तिचा नवरा करू शकतो का? म्हणजे त्यांना मुलगीच आहे, फक्त मुलगा नाहीये, तर अशा अवस्थेमध्ये त्या आई वडिलांचं श्राद्ध कोणी करायचं? अपवादात्मकरित्या स्त्रियांनाही अधिकार दिलेला आहे श्राद्ध करण्याचा. स्त्रियांनी श्राद्ध करू नये असं सांगितलेलं नाही, परंतु त्याविषयीचे काही विशिष्ट संकेत आहेत ते पाळले गेले पाहिजेत आणि त्याच्या अनुषंगाने ते श्राद्ध निश्चित करता येईल. किंवा हे जर का शक्य नसेल तर जी कोणी पुरुष व्यक्ती आपल्याकडे असेल, आपले आप्त म्हणून, कारण आप्तांमध्ये त्याला काही बांधिलकी अशी ठेवलेली नाही आहे. आप्त हा कोणीही असू शकतो, आमचा एखादा मित्र असू शकतो किंवा जी परोपकारी मंडळी आहेत. शास्त्रांनी या सर्व गोष्टींचा विचार अत्यंत बारकाईने केलेला आहे. ज्यांच्या ऋणामध्ये आपण कदाचित असू अशी सुद्धा ज्यांची कल्पना आहे आणि ती व्यक्ती आज आपल्यामध्ये नसतील, काही वेळेला नातेसंबंध किंवा रक्ताच्या नातेसंबंधांपेक्षा सुद्धा अन्य नातेसंबंध काही वेळेला हे जास्त महत्त्वाचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या दृष्टिकोनातून जे काही धर्मपिंड सांगितलेले आहेत किंवा त्याच्यासाठी 2 विशिष्ट प्रकारचे भाग त्याच्यामध्ये हविर्भाग द्यायला सांगितलेले आहेत, जे सांगितलेले आहेत पितृपक्षामध्ये पितृकर्म करताना किंवा श्राद्धामध्ये सुद्धा, की त्यांच्यासाठी हे आहेत केलेलं. जी मंडळी आज आपल्यामध्ये नाही आहेत पण ज्यांचं ऋण किंवा आपल्याला त्यांचं काहीतरी स्मरण करावं असं वाटतंय, त्या सर्वांना निश्चितपणे आपण त्या ठिकाणी त्यांचं श्रद्धेने आठवण करून त्या ठिकाणी आपण काही गोष्टी त्यांना निश्चितपणे परिस्थितीमध्ये जावयाने त्यांचं श्राद्ध करायला काही प्रत्यवाय नाही, काही अडचण नाहीये. निश्चितपणे. नमस्कार. बोला. काय आहे, आमच्या सासूबाईंचं आनसूट करता आलं नाही. आनसूट म्हणजे कसं म्हणतात की भाद्रपद महिन्यात अनंत चतुर्दशी नंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी करतात, ते करता आलं नाही सूतक आल्यामुळे. तर ते सूतक आल्यामुळे ते राहिलेलं असल्यामुळे ते कधी करावं? चांगला प्रश्न आहे. मुळात असं आहे, हा प्रश्न कळलाय तुमचा, उत्तर आहे का? मुळात असं आहे, श्राद्धाचा लोप करता येत नाही किंवा तो करू नये असं शास्त्राचं वचन आहे. आता प्रश्न चांगला आहे की जर का सूतक आहे मध्ये, तर हे सूतक ज्या वेळेला आपलं संपतं मग त्या दिवशी कुठलीही तिथी जरी आली तरी एकतर त्या दिवशी करावं किंवा त्या दिवशी जर का शक्य नसेल तर सर्व पित्री अमावास्या भाद्रपद वद्य 30 म्हणजे कृष्ण पक्षातला शेवटचा दिवस. आपल्याकडे 2 पक्ष सांगितलेले आहेत, एक शुद्ध पक्ष आणि एक वद्य पक्ष. पैकी त्यातली जी सर्व पित्री अमावास्या पंचांगामध्ये किंवा तुमच्या गुरुजींना विचारल्यानंतर तुम्हाला ते या प्रश्नाचं निश्चितपणे उत्तर देऊ शकतील, सांगतील की बाबा सर्व पित्री अमावास्या ही कोणत्या तारखेला आहे. कारण आपलं जे काही हिंदू धर्माचं जे एकंदरीत कार्य सर्व चालतं हे सगळं कार्य आपल्या पंचांगाप्रमाणे चालतं किंवा मराठी मराठी मासाच्या हिशोबाने चालतं, मराठी महिन्याच्या पद्धतीने चालतं. चांद्रायनाप्रमाणे चंद्राप्रमाणे आपली सगळी भ्रमण गती हे सगळं चाललेलं आहे आणि त्याच्या हिशोबाने ते चालतं. त्यामुळे त्याचा लोप न करता जेव्हा तुमच्या प्रश्नाप्रमाणे जेव्हा ते सूतक संपेल त्यावेळेला किंवा त्याही वेळेस जर का जमलं नाही तर सर्व पित्री अमावस्येला निश्चितपणे हे श्राद्ध आपल्याला आपण करावं. पुढचा प्रश्न आपण घेऊया. हॅलो. हा, नमस्कार. बोला. हा, बोला. हॅलो, नमस्कार गुरुजी. नमस्कार.
हा ते काय आहे आमचं आता बाबा आधी गेली सासरे आणि आता आई नंतर गेली ना, तर वर्ष झालं त्यांचं, वर्षाचं झालं, पण आता तिथीला मिळवायचे आहे त्यांना. तर तिथी मिळवत नाही असं काय सांगतात ते. दोघांचंही वर्षश्राद्ध झालेलं आहे. हा वर्षश्राद्ध झाले, आता आम्हाला तिथीला मिळवायचंय त्यांना. तर काही लोकांना सांगतात तिथीला मिळवत नाही, कारण विधवा गेली सासूबाई तर तिथीला मिळवत नाही असं सांगतात. प्रश्न समजला तुमचा मला. असं काय सांगतात, माळ घालायचा चालतं ना तसं, मग तिथीला मिळवत नाही असं बाजूला काढून ठेवतात पिंड सासूबाईचं असं सांगितलं. प्रश्न चांगला आहे. तिथीला मिळवत नाही का? हो, मिळवता का? तुमचा प्रश्न प्रश्न लक्षात लक्षात आला. आला. आता उत्तर आहे का? हा चालेल, ओके. प्रश्न तुमचा मला समजला आहे. मुळात तिथीला मिळवणं हा एक पर्याय आहे. ज्या ज्या दिवशी जी जी व्यक्ती ज्या तिथीप्रमाणे गेलेली आहे त्या तिथीप्रमाणेच ते कार्य व्हावं हे असं शास्त्र सांगतं. आता हा 2 कार्य करण्यापेक्षा आपण तिथी मिळवणं याचा अर्थ ते एकच कार्य करावं असा एक पर्याय सांगितलेला आहे. पर्याय सांगितला आहे म्हणजे शास्त्राने तो मुळात पर्याय सांगितलेला नाही, तो आपल्या सर्वांच्या सोयीकरता कदाचित आपण तो घेत असावा, परंतु हा सशास्त्र पर्याय मुळात नाही. शास्त्र सांगतं जी व्यक्ती ज्या तिथीला गेली त्या तिथीप्रमाणे पितृपक्षामध्ये येणं जी काही 15 दिवस येतात त्यातली जी तिथी आपल्या गेलेल्या व्यक्तीची असेल, मग ती वडिलांची असेल, त्यात आधी कोण गेलंय नंतर कोण गेलंय हाही मुद्दा फारसा येत नाही, कारण त्या त्या तिथींप्रमाणे आपण त्यांचं कार्य पितृकर्म, आणि ते आईसाठी सुद्धा पितृकर्मच आहे. ती जरी मातृ या सदरामध्ये जरी असेल तरी सुद्धा ते पितृकर्म अशा स्वरूपात सदरामध्येच ते आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे ते तिथी मिळवणं वगैरे हे जे काही गोष्टी आहेत सगळ्या हे सोयीच्या दृष्टिकोनातनं केवळ असू शकतात, शास्त्राच्या दृष्टिकोनातनं त्या निषिद्ध सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ज्या तिथीला जी व्यक्ती गेलेली आहे त्या त्या वेळेप्रमाणे त्या त्या तिथीप्रमाणे, कदाचित ती अलीकडची पलीकडची मध्ये काही गॅप असू शकेल, पण 15 दिवसांमध्ये ती निश्चित येते याच्यात काही शंका नाहीये. कारण आपल्याकडे जास्तीत जास्त तिथी प्रतिपदा ते 15 म्हणजे पौर्णिमेपर्यंत किंवा पुढच्या अमावस्येपर्यंत एवढ्याच सांगितलेले आहेत. पुढचा प्रश्न आपण घेऊया. हॅलो हॅलो, हा नमस्कार, बोला. मी मोक्ष बोलतोय. हा बोला. आपले हे जे प्रोग्राम दाखवत आहे त्याच्यामध्ये आता जे लागणारे जे श्राद्ध करायला करता किती भटजी अपेक्षित आहेत आणि किती साधारण खर्च येतो आणि किती वेळ लागतो? प्रश्न चांगला आहे. किती गुरुजी लागतात आपण टप्प्याटप्प्याने जाऊया. तुमचे 2-3 प्रश्न एकाच प्रश्नामध्ये आहेत, हरकत नाही. तर पहिला प्रश्न त्यातला असा आहे की किती गुरुजी लागतात. तर सामान्यतः शास्त्राप्रमाणे जर का आपल्याला श्राद्धविधी सामान्यतः कुठलाही करायचा झाला तर त्याच्यासाठी देवस्थानी 2 आणि पितृस्थानी 3 अशी किमान 5 गुरुजी असावेत असं शास्त्रात सांगितलेलं आहे. पुरुरव आणि आर्द्रव असे 2 गुरुजी देवस्थानी असतात, त्यांचं तोंड पूर्वेकडे असतं. आणि समजा वडील गेले असतील तर वडिलांच्या स्वरूपातले कोणीतरी गुरुजी, आजोबांच्या स्वरूपातले गुरुजी आणि त्यांच्या मागची पिढी पणजोबा, वडील आजोबा आणि पणजोबा अशा स्वरूपात 3 गुरुजी, त्यांचं तोंड उत्तरेकडे असावं अशा स्वरूपामध्ये हे सांगितलेले आहेत. म्हणजे किमान आणि चालवणारे गुरुजी जे कोणी कर्म करणारे असतील ते प्रयोग चालवणारे गुरुजी, तर असे किमान इकडे बसण्याकरता गुरुजी 5 आणि चालवणारे जे गुरुजी आहेत हे 6वे असे 6 गुरुजी असावेत. हा एक मुद्दा. त्याच्यानंतर दक्षिणेसंबंधात जो भाग आहे हा मुळात श्रद्धेचा भाग आहे, परंतु मुळात दक्षिणा मागणं हे कधी सुरू झालं? कारण गुरुजींचा जो चरितार्थ आहे, उदरनिर्वाह आहे, हा मुळात या सर्व गोष्टींवरती अवलंबून आहे. हे आपण सर्व भाविकांनी ही गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे. काळाप्रमाणे जे जे काही बदल असतात किंवा जी काही महागाईची झळ किंबहुना प्रत्येकालाच बसत असते तशी ती पुरोहित वर्गालाही बसत असते. याचा विचार हा श्रद्धेने सर्व यजमानांनी करणं हेही तितकीच काळाची गरज आहे. तर आणि त्यामुळेच गुरुजींची कदाचित संख्या आजकाल कमी झाली असावी असं आपल्याला निश्चितपणे सांगता येईल की जर का या गोष्टीवरती किंवा याच्यावरती आपला जर का उदरनिर्वाह व्यवस्थितरित्या होत नसेल तर मग ते शिकावं कशाला किंवा तो विषय आपण कशासाठी घ्यावा असा प्रश्न काही वेळेला असू शकतो. आणि त्यामुळे दक्षिणा हा जो भाग आहे हा दोघांच्या सामंजस्याचा आहे. परंतु सामान्यतः आजकालच्या परिस्थितीमध्ये 300 पासून 300, 400, 500 जसं आपल्याला काही परिस्थितीप्रमाणे शक्य आहे त्याप्रमाणे निश्चित, कारण हा दानधर्म आहे आणि तो योग्य ठिकाणी आहे. पात्रतेच्या ठिकाणी दान करणं, ज्याची पात्रता आहे त्या ठिकाणी दान करणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्याचं जे काही पुण्य आहे ते आपल्याला प्राप्त होईल निश्चितपणे. म्हणजे शास्त्राप्रमाणे करायचं झालं तर 6 गुरुजी जेवणार, 5 गुरुजी जेवणार.
आणि 6वे दक्षिणा. बरोबर आणि या हिशोबाने तो खर्च येईल, बरोबर तो खर्च येईल, तो बरोबर आपण जो काही काढू असेल शकता. आणि त्याच्याप्रमाणे एक पिंडाची दक्षिणा म्हणून आपल्याला एक वेगळी विशेष पण सांगितलेली आहे. हा खर्च परवडणारा नसेल एखाद्याला, हम्म, तर हम्म, त्यानं कशा पद्धतीनं करावं? बरोबर या आहे. प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी आपण पुढचा दूरध्वनी घेऊया. जरूर. हॅलो 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 हा बोला बोला. तुमचा आवाज नीट येत नाहीये, तुम्ही तुमच्या टीव्ही सेटचा आवाज कमी करा. तुमचा प्रश्न आम्हाला नीट कळत नाहीये, कारण तुमच्या टीव्हीचा आवाज आम्हाला ऐकू येतोय. टीव्हीचा आवाज कमी करा. केलं माझ्या. हा आता प्रश्न विचारा. व्यक्ती जर पौर्णिमेला मृत झाली असेल त्यांचं श्राद्ध कधी करायचं? प्रतिपदेला करायचं का आणखी पुढच्या? ओके धन्यवाद. पौर्णिमेला जर का व्यक्ती गेली असेल तर ते श्राद्ध पौर्णिमेलाच करावं. ते शक्य नसेल तर त्याच्यानंतरची जी अमावस्या येईल त्यावेळेला करावं. म्हणजे थोडक्यात सर्व पितृ अमावस्येला करावं. कारण जर का तिथी आपल्याला मिळत नसेल तर मग त्याला पर्याय आपल्याकडे सांगितलेला आहे. शेवटचा पर्याय म्हणजे सर्व पितृ अमावस्या, की त्या दिवशी सर्व पितरांचं ज्यांचं कोणाचं काही कालमानापर्यंत राहून जरी गेलं असेल तरी त्यांचंही पुण्यस्मरण किंवा श्राद्धाचा जो काही पर्याय आपण स्वीकारलेला असेल, करायचा असेल आपल्याला, तो त्या दिवशी आपण करू शकतो. मुळात 15व्या तिथीला गेले असतील तर 15व्या तिथीला करणं म्हणजे सर्व पितृ अमावस्येला करणं हेच उचित आहे, नाही का? 100% अगदी बरोबर आहे. दूरध्वनी आपण घेऊया. हॅलो हॅलो हा नमस्कार बोला. हा नमस्कार. हा हा साहेब, ते माझ्या वडिलांचे पितृपक्ष 30 प्रमाणे होते. त्याचं मला जरा आठवण नाही राहिली तर कसं टाकायचं मला विसरून गेलं, तर आता त्याची पक्ष कधी करावं हे विचार होतं. आत्ता बोलता बोलता आपण म्हटलं की ज्या वेळेला तिथीचा काही कारणाने आपण विसरून जातो, आपण परगावी असतो, काही कारणामुळे ते आपण करू शकत नाही, काही वेळेला घरामध्ये अडचण असू शकते, अशा काही अडचणी असू शकतात. तर या अशा अडचणीच्या प्रसंगी शेवटची तिथी अमावस्या, सर्वपित्री अमावस्या घ्यावी असं शास्त्रकारांचं म्हणणं आहे. तर त्यावेळेला ते आपण सर्वपित्री अमावस्याला करणं हे योग्य होईल. तिथी माहीत नसेल किंवा तिथीला श्राद्ध करायचं राहून गेलं तर सर्व पितृ अमावस्या हा त्यासाठी दिलेला शास्त्रकारांनी पर्याय आहे निश्चितपणे. पुढचा दूरध्वनी आपण घेऊया. हॅलो हा नमस्कार बोला, प्रश्न विचारा. हा माझा प्रश्न असा होता की 5 वर्षाच्या मुलगा गेला तुमच्या टीव्ही सेटचा आवाज थोडा कमी करा म्हणजे तुमचा प्रश्न नीट ऐकू येईल. 5 वर्षाचा काय करतो लहान मुलांसाठी आणि संवाद गेल्यानंतर काय करायचं आणि कसं करायचं? 5 वर्षाचा मुलगा गेला. 5 वर्षाच्या आतमध्ये. ओके ओके. प्रत्येकासाठी श्राद्धकर्म सांगितलेलं आहे, पण त्याला वयाचं बंधन सांगितलेलं आहे. 8व्या वर्षी मुंज होणं, ज्यांची मुंज झालेली आहे त्यांच्यासाठी काही विशिष्ट गोष्टी शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. पण जोपर्यंत त्यांचं काही तिथपर्यंत जर का आपण व्यक्ती पोचली नसेल काही कारणामुळे, दुर्दैवामुळे, अपघातामुळे, अन्य काही वाईट गोष्टींमुळे किंवा काही आजारामुळे, तर त्यांच्यासाठी एक फक्त नैवेद्य काढून ठेवावा, काकबली काढून ठेवावा असं सांगितलेलं आहे फक्त. हा एक प्रश्न झाला तुमचा. दुसरा प्रश्न, सवाशिणी जर का गेली तर त्याच्यासाठी अविधवा नवमी म्हणून जो दिवस सांगितलेला आहे त्या दिवशी त्यांचं श्राद्ध करावं निश्चितपणे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. हॅलो हॅलो नमस्कार. हा प्रश्न विचारा. मला प्रश्न आहे, आमची वडिलांचं पितृवरती प्रतिपदा होती, ते मग ते चुकून आमच्याकडे केले नाही तर कधी करावं? तोच प्रश्न पुन्हा तोच प्रश्न आहे. ठीक आहे, याचं प्रश्न उत्तर मी आत्ता 3-4 वेळा आत्तापर्यंत दिले, पुन्हा एकदा देतो, काही अडचण नाही आहे. ज्या वेळेला तिथीचा काही कारणामुळे व्यक्ती गेलेली, तुम्ही म्हणताय प्रतिपदा, तर ही जी तिथी आपल्याला समजा काही कारणाने त्या दिवशी कर्म करणं राहून गेलं असेल, श्राद्धकर्म, तर पुढच्या वेळेला अमावस्येमध्ये येती जी अमावस्या आहे आता पितृपक्षातली सर्वपित्री अमावस्या जी आहे, त्या सर्वपित्री अमावस्येला ते श्राद्ध आपण निश्चितपणे करावं. परंतु श्राद्धाचा लोप मात्र करू नये, ते विसरून जाऊ नये, कारण पितरांचे आशीर्वाद घेणं अशी आपली संस्कृती आपल्याला सांगते, आपलं शास्त्र आपल्याला सांगतं. पुढचा प्रश्न आपण घेऊया. हॅलो हॅलो हा नमस्कार बोला. हा एक प्रश्न आहे आपला. हा विचारा. हा बरणी श्राद्ध असतं, त्या दिवशी जर पितृपक्ष आले तर पर्याय व्यवस्था काय?
परत एकदा विचारा प्रश्न. हा भरणी श्राद्ध असतं तर त्या दिवशी जर पितृपक्ष आले तर त्याला पर्याय असतं काय? म्हणजे त्यांची तिथी जर भरणी श्राद्धाच्या दिवशीच आली तर? हा हा बरोबर. हा. त्यांची तिथी जर का भरणी श्राद्धाच्या दिवशी झाली तर ते त्या दिवशीच श्राद्ध म्हणून करावं, भरणी श्राद्ध म्हणून करू नये. त्या दिवशी त्यांचं श्राद्ध म्हणून करावं. 3 पिंड करावेत आणि जो काही पर्याय सांगितलेला हिरण्य श्राद्ध असेल, चट्टपूजन सांगितलेलं असेल. हल्ली बऱ्याच ठिकाणी काही वेळेला असं होतं की गुरुजी आपल्याला उपलब्ध होत नाहीत, कारण त्याच्यासाठी सुद्धा काही व्याख्या सांगितलेल्या आहेत की गुरुजी श्राद्ध पक्षाकरता कशा स्वरूपामध्ये असावेत, त्यांचं वर्तवणूक कशी असावी, अशा बऱ्याच काही गोष्टी शास्त्राने सांगितलेल्या आहेत. परंतु हे सगळं आपल्याला शक्य होत नाही, तर त्याच्यासाठी त्यावेळेला जो काही पर्याय आपल्याला सांगितलेला असेल तो आपण निश्चितपणे घ्यावा आणि त्या दिवशीच ते भरणी श्राद्ध म्हणून न करता ते आपण जरूरपणे निश्चितपणे करावं. हा, पुढचा प्रश्न आपण घेऊया. हॅलो. हॅलो. हा नमस्कार, बोला. हॅलो. 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 प्रश्न विचारा. हा मला काय म्हणायचंय, एखादा माणूस कुठल्या तरी तिथीला गेलाय तर त्या तिथीच्या दिवशी त्याचं श्राद्ध कर्म करायचं का 15 दिवसात करायचं? थोडासा तोच प्रश्न आहे. नाही, हरकत नाही. कसं आहे की व्यक्ती कुठल्याही तिथीला जरी गेली, कुठल्याही महिन्यामध्ये जरी गेली तरी सुद्धा या पितृपक्षामध्ये 15 दिवसामध्ये ती तिथी निश्चितपणे येते. मग त्या तिथीला ते श्राद्ध करावं असं सांगितलेलं आहे. त्या तिथीला जर का ते पितृपक्षातल्या ते त्या तिथीला जमलं नाही तर ते अमावस्येला जरूर करावं. पुढचा प्रश्न आपण घेऊया. हॅलो. हा नमस्कार. हा प्रश्न विचारा. नमस्कार. मी काय म्हणते, तिसरा जी कुठलाही धर्माचा असला तरी पण तो म्हणजे माती ही होतेच का, असं का 10 दिवसांनी होते का 15 दिवसांनी, असं ते विचारायचं होतं. माती होणं. प्रश्न परत एकदा विचारा. हॅलो. कट झाला मला वाटतं. कुठल्याही धर्माचा असेल तरी त्याची बरोबर माती होते का, असं. बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. हॅलो. हॅलो. हा बोला. मला प्रश्न विचारायचा आता पितृ श्राद्धामध्ये आता अष्टमीला माझ्या वडिलांचं आहे, पण वर्ष श्राद्ध पण घालावं लागतं काय? वर्ष झालंय का त्यांना जाऊन? वर्ष झालंय का? नाही, वर्ष श्राद्ध आम्ही दरवर्षी पण घालतो आणि पितृपक्षामध्ये पण आम्ही दरवर्षी त्याच्या तिथीला हे करतो आम्ही. म्हणजे पितृपक्षामध्ये करायचं पण आणि परत वर्ष श्राद्ध पण दरवर्षी करावं लागतं. चांगला प्रश्न चांगला आहे. त्याचं उत्तर असं आहे, ज्याप्रमाणे तुम्ही आता विचारलं की वर्ष श्राद्ध म्हणजे मुळात काय आहे, की जेव्हा वर्ष पूर्ण होतं व्यक्ती जाऊन आपल्या मराठी महिन्याच्या पद्धतीने त्याप्रमाणे त्यावेळेला ते करतो, जे श्राद्ध आपण करतो ते वर्षश्राद्ध. वर्षश्राद्धानंतर जो काही पुढे पितृपक्ष येतो त्या तिथीला त्यांचं पुण्यस्मरण करणं आणि आपल्याला शक्य असेल त्या पद्धतीने ते श्राद्ध करणं हे अपेक्षित आहे. निश्चितपणे ते केलं पाहिजे. पण समजा एखादी व्यक्ती चैत्रामध्ये गेलेली आहे तर बरोबर. चैत्रातल्या त्या तिथीला श्राद्ध करायचंच दरवर्षी निश्चितपणे. शिवाय ते सांवत्सरिक श्राद्ध झालं, म्हणजे वर्षांनी येणारी जी तिथी आहे, जे एक वर्षानंतर येईल ते वर्षश्राद्ध झालं. त्याच्यानंतर जे पुढचं वर्ष येईल, दुसऱ्या वर्षापासून पुढे जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत त्याला सांवत्सरिक श्राद्ध असं म्हणतात. संवत्सर म्हणजे वर्ष. मग संवत्सराने येणारं पुन्हा येणारं श्राद्ध ते करायलाच पाहिजे निश्चितपणे. शिवाय पितृपक्षामध्ये त्या तिथीला त्याची दखल आपण निश्चितपणे घ्यावी. पुढचा प्रश्न आपण घेऊया. हॅलो. हॅलो. हा नमस्कार. मला पंचक आणि दिग्पाल या नक्षत्राबद्दल मेलेल्या माणसाबद्दल काय जरूर डिटेल सांगाल का? जरूर. चांगला प्रश्न आहे. श्राद्धामध्ये किंवा पंचांगामध्ये व्यक्ती जसं जन्माच्या वेळेला काही शांती सांगितलेल्या आहेत, काही विशिष्ट नक्षत्र सांगितलेली आहेत, जसं काही मूळ नक्षत्र सांगितलेलं आहे किंवा अशा अश्लेषा काही पूर्ण सांगितलेल्या आहेत, काही नक्षत्रांचे काही चरण सांगितलेले आहेत, काही शेवटची मिनिटं सांगितलेली आहेत, काही सुरुवातीची. हे जसं आहे तसं व्यक्ती ज्या वेळेला मृत होते त्यावेळेला शास्त्रामध्ये काही विशिष्ट नक्षत्र सांगितलेली आहेत की बऱ्याच जणांचा शास्त्रकारांचा सुद्धा किंवा जुन्या लोकांचा काही वेळेला असा अनुभव आहे की या ठराविक काही जी नक्षत्र सांगितलेली आहेत त्या नक्षत्रांवरती जर का व्यक्ती मृत झाली तर घरातल्या 3 किंवा 5 जणांचा काही कमी कालावधीमध्ये सातत्याने मृत्यू होत राहतो, अशा काही गोष्टी शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे त्रिपाद याच्यासाठी काही नक्षत्र सांगितलेली आहेत आणि पंचक याच्यासाठी काही नक्षत्र सांगितलेली आहेत. तर त्या नक्षत्रांप्रमाणे शास्त्रामध्ये जे काही विधी सांगितलेले आहेत
त्रिपाद नक्षत्र शांत सांगितलेली आहे, पंचक नक्षत्र शांत सांगितलेली आहे आणि ती 10वा दिवस झाला की 11व्या दिवशी करावी. ती घरीही करता येते. ती ज्या ठिकाणी आपण 10व्या म्हणजे काय देऊळ असेल म्हणा किंवा ज्या ठिकाणी हे सगळं पितृकर्म केलं जातं अशा ठिकाणी केली तरी सुद्धा चालते. पण कुठलंही कर्म घरी जेवढं चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो तेवढं अन्य कुठल्याही ठिकाणी ते तितक्या व्यवस्थितरित्या होईल असं आपल्याला खात्रीपूर्वक सांगता येत नाही. आणि या दृष्टिकोनातून ते त्रिपाद किंवा पंचक जे काही नक्षत्र लागलेलं असेल ते गुरुजींना विचारल्यानंतर गुरुजी सांगतील की बाबा अमुक हे नक्षत्र तुम्हाला त्रिपाद किंवा अमुक एक नक्षत्र एक पंचक म्हणून याच्यामध्ये गणलेलं आहे. आता पूर्वा भाद्रपद हे जे नक्षत्र आहे हे त्रिपादमध्येही मोडतं आणि पंचकामध्येही मोडतं. त्यामुळे त्याची त्रिपाद नक्षत्राची शांती न करता पंचक नक्षत्राची शांती करावी असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. पण त्या शांती करणं हे अत्यावश्यक गोष्ट आहे. एवढी गोष्ट मात्र निश्चितपणे खरी. पुढचा प्रश्न आपण घेऊया. हॅलो हॅलो हॅलो. हा, प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे की ज्यावेळी पुरोहित उपलब्ध नसेल त्यावेळी घरगुती पद्धतीने कशा प्रकारे श्राद्ध करता येईल आणि एखादी व्यक्ती आता एक्सपायर झाल्यानंतर पहिल्यांदाच जेव्हा भरणी श्राद्ध येतं ते भरणी श्राद्ध आधी करावं की वर्ष श्राद्ध झाल्यावर येईल त्यावेळी भरणी श्राद्ध करावं? चांगला प्रश्न आहे. भरणी श्राद्ध हे जे आहे हे व्यक्ती गेल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा भरणी श्राद्ध येईल पितृपक्षामध्ये त्यावेळेला ते भरणी श्राद्ध जरूर करावं. जर का वर्ष पूर्ण झालं नसेल तर वर्ष एकदा तुमचं पूर्ण झालं की त्याच्यानंतर भरणी श्राद्ध करण्याची फारशी आवश्यकता आहे असं नाहीये. कारण हे वर्षाच्या अलीकडेच आपल्याला सांगितलेलं आहे. कारण जोपर्यंत ती व्यक्ती पितर या संज्ञेस पात्र होत नाही तोपर्यंत त्यांचा प्रवास चालू असतो. व्यक्ती गेल्यानंतर जोपर्यंत त्या व्यक्तीचं वर्षश्राद्ध होत नाही तोपर्यंत त्यांचा प्रवास चालू असतो आणि त्या प्रवासाला सपोर्ट जशी आपण शिदोरी म्हणतो किंवा अन्नधान्य किंवा पाण्याच्या रसद आपण ज्याला म्हणू किंवा पुरवठा ज्याला म्हणू कारण ती काळाची गरज आहे प्रत्येक व्यक्तीला तशी ती पितरांना सुद्धा आवश्यक असते. त्या जीवात्म्याला सुद्धा आवश्यक असते. तोपर्यंत तो जीवात्मा असतो आणि तो आत्मामुक्त कधी होईल पितर संज्ञेस पात्र कधी होईल 1 वर्षानंतर जेव्हा वर्षश्राद्ध पूर्ण होईल तेव्हा वर्षश्राद्धानंतर भरणी श्राद्ध करण्याची आवश्यकता नाही. पण तत्पूर्वी मात्र भरणी श्राद्ध करणं ही निश्चितपणे आवश्यक गोष्ट आहे. आणि त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की समजा पुरोहित उपलब्ध नसतील. जर का पुरोहित उपलब्ध नसतील तर आपल्याला जसं काही शक्य होईल त्या पद्धतीने श्राद्ध आता त्याच्यासाठी काय काय करायला लागेल हे सुद्धा सांगणं अवघड आहे. कारण प्रत्येकाचं त्या क्षेत्रातलं ज्ञान किती आहे त्याच्याविषयीची आस्था किती आहे अन्य काही बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर हे सगळ्याचा सर्वंकष विचार करून त्यातनं आपल्याला नेमकं काय करता येईल असा विचार काही नाही तरी पण निदान त्या पद्धतीने त्यासाठी म्हणून एक जी कोणी व्यक्ती गेलेली आहे त्यांचा एक फोटो ठेवणं त्याला एक हार घालणं उदबत्ती दिवा त्या ठिकाणी चालू ठेवणं फोटोला गंध लावणं. स्त्री स्वरूपी कोणी असेल तर त्या पद्धतीने त्याचा जर काही असेल ते गजरा म्हणा अन्य काही गोष्टी असतील म्हणा सुवासिनी गेली असेल तर अशा स्वरूपामध्ये जर काही असेल तर या सगळ्या गोष्टी निश्चितपणे कराव्या. दुपारी आपला जो काही हवीरभाग असेल आपण जे काही अन्न त्या श्राद्धपक्षाच्या अनुषंगाने बनवलेलं असेल तर ते अन्न आपण जेवण्यापूर्वी थोडासा भात त्यातला भाग गाईला हे निश्चितपणे करता येऊ शकतं आपल्याला. जे मी आता काही सांगतोय तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने की या गोष्टी आपल्याला निश्चित आपण करू शकतो. जरी पुरोहित उपलब्ध काही वेळेला नाही होई खरी गोष्ट तुम्ही म्हणताय तो ही गोष्ट सत्य आहे. तर त्यावेळेला आपल्याला हे सगळे पर्याय करता येतील. एक थोडासा काकबली काढावा थोडं पाणी त्याच्याबरोबर आपण निश्चितपणे ठेवावं आणि गाईसाठी जो काही अन्नाचा भाग त्यातला असेल तो निश्चितपणे द्यावा. आणि त्यासाठी मुख्य म्हणजे भात हे अन्न सांगितलेलं आहे. भात सांगितलेलं आहे. खीर आणि वडापोळी अशा 3-4 गोष्टी काही प्राधान्याने सांगितलेल्या आहेत. अन्य तपशील हा आपल्या सोयीप्रमाणे आपण निश्चितपणे घ्यावा परिस्थितीनुरूप घ्यावा. पुढचा प्रश्न घेऊया. हॅलो हॅलो. हा बोला. हॅलो. माझे वडील पौर्णिमेच्या दिवशी एक्सपायर झाले तर मग त्यांचं पितृपक्ष कोणत्या तिथीला ते श्राद्ध करावं. या प्रश्नाचं उत्तर मगाशीही दिलं होतं की पौर्णिमा म्हणजे 15व्या तिथीला गेलेलं असल्यामुळे सर्व पितृ अमावस्येला तुम्ही हे श्राद्ध करू शकता. पुढचा प्रश्न आपण घेऊया. हॅलो हॅलो. नमस्कार. नमस्कार. प्रश्न विचारा. मला तुमचा आवाज तुटतोय नीट ऐकायला येत नाहीये प्रश्न. मी पण स्वतः जोडीच आहे पण माझ्या घरच मला जर विचारायचं आहे की माझे आजोबा हे तृतीयेला वारले अक्षय तृतीयेला आजी ही चतुर्दशीला वारली नंतर तर मग मला सगळ्यांचं श्राद्ध करायचं आहे तर मग आजी चतुर्दशीला वारली तर मग ते तृतीया तिथीला करावं का चतुर्दशीला करावं किंवा करावं. प्रश्न चांगला आहे. जी तृतीय आहे तर ती वडिलांच्या तिथीला पितृपक्ष करावा असं सांगितलेलं आहे.
त्यामुळे चतुर्दशीचा विचार सोडून देऊन तुमच्या म्हणण्याप्रमाणे पक्ष जो करायचा आहे, म्हणजे सर्व पितरांना ज्या एकत्र आपल्याला जे काही पाणी द्यायचं किंवा त्यांना बोलवायचं आहे किंवा त्यांचं पिंडदान करायचं आहे कदाचित, तर ते त्या अक्षय तृतीयेला निश्चितपणे करावं. आणि अक्षय तृतीया हा दिवस विशेष सांगितलेला आहे पितरांकरता. त्या दिवशी उदकुंभ श्राद्ध करणं, अक्षय तृतीया हा आपल्या 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त निश्चितपणे आहे, पण तो नुसता मुहूर्त त्याकरता नाहीये, तर ते पितरांचे आशीर्वाद सुद्धा आपण त्या दिवशी घेणं. आता योगायोगाने तुमच्याकडे अक्षय तृतीयेलाच तुमचे वडील गेले, जसं तुम्ही आता बोलताना मला प्रश्नामध्ये तुम्ही म्हणलात, त्यामुळे अक्षय तृतीयेलाच हे जे काही एकंदरीत सगळं कार्य आहे श्राद्धकर्म हे निश्चितपणे आपण करावं. संवत्सरिक अक्षय तृतीयेला करावं आणि पितृपंधरवड्यात निश्चित तृतीयेलाच पक्ष कार्य करावं. पुढचा प्रश्न आपण घेऊया. हॅलो, माझे वडील वारली असताना हे सर्वत्र अमावस्येला मला नाशिकला त्रिपिंडी श्राद्ध करायला सांगितलं, ते करायला पाहावं लागतं. त्रिपिंडी श्राद्ध, त्रिपिंडी श्राद्ध, त्रिपिंडी श्राद्ध हे आपण घरामध्ये करत नाही. ते त्र्यंबकेश्वर म्हणा किंवा जे क्षेत्र सांगितलेलं आहे त्या क्षेत्राच्या ठिकाणी ते करावं असं विशेष सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी आपण जिथे कुठे आपल्याला शक्य असेल क्षेत्र या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जरूर जावं आणि त्या ठिकाणी तिथले जे कुलोपाध्याय, तिथले जे कोणी गुरुजी तुम्हाला उपलब्ध होतील त्यांच्या सल्ल्याने, त्यांच्या सहकार्याने तुम्ही ते जरूर करावं. श्राद्धकर्म निश्चित करावं, त्याचा लोप मात्र करू नये, असं मी मगाशी सांगितलं. गुरुजी, अजूनही प्रश्न येत आहेत. बरोबर. तो आपल्याला वेळेची मर्यादा आहे. माझ्याही मनामध्ये खूप काही प्रश्न आहेत. बरोबर. पुन्हा कधीतरी आपण जरूर एकदा भेटू, निश्चितपणे या प्रश्नांचा अधिक मागोवा घेऊ. नक्कीच. दरम्यान आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात, आपल्या श्रोत्यांच्या, दर्शकांच्या प्रश्नांना मनमुराद व्यवस्थित उत्तरं दिलीत, त्यांचं समाधान केलं निश्चितपणे, आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल श्रीस्थानक वाहिनीच्या वतीनं आणि सर्व दर्शकांच्या वतीनं आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. दर्शक हो, हा कार्यक्रम आपण फेसबुक म्हणजेच यूट्यूबवर सुद्धा पाहू शकता. फेसबुक किंवा यूट्यूबवर पाहू शकता. त्यासाठी पत्ता आहे www.facebook.com/ठाणेवार्ता, www.facebook.com/ठाणेवार्ता किंवा www.youtube/ठाणेवार्ता, www.youtube/ठाणेवार्ता या दोन्ही ठिकाणी आपण हाच कार्यक्रम पुन्हा पाहू शकता. याच प्रश्नांची उत्तरं आपण पुन्हा ऐकू शकता. पितृकार्य, पितृपंधरवड्यामध्ये पितृकार्य करायला सांगितलंय. या पितृपंधरवड्यामध्ये हे कार्य करत असताना येनकेन प्रकारेनं आपण आपल्या पितरांचं स्मरण करतो, त्यांच्या आदर्शाचं जतन, संवर्धन व्हावं या दृष्टिकोनातून आपण पुढच्या पिढीकडं या गोष्टींचा भाग सुपूर्द करतो. आणि याच जोडीला समाजातला असा एक घटक असतो की जो केवळ याच व्यवसायावरती त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. त्यांना काही ना काही आपल्याकडून दिलं जावं आणि त्यांचाही संसार चालावा, त्यांचाही उदरनिर्वाह व्यवस्थितपणे चालावा, ही दानभावना आपल्यामध्ये निर्माण व्हावी, हाही त्यामागचा एक हेतू आहे. एका प्रश्नकर्त्यांनी प्रश्न विचारला होता की पुरोहित न मिळाले तर काय करावं. यामध्ये गुरुजींनी जो पर्याय सांगितला की तसबीर ठेवावी, त्यांचं पूजन करावं, त्यांना आपल्यातला आविर्भाग द्यावा, हे सारं करत असतानाच आपल्या समाजामध्ये अशा कित्येक संस्था आहेत, कित्येक गोरगरीब व्यक्ती आहेत. योग्य व्यक्ती किंवा योग्य संस्था निवडणं हे आपलं काम आहे, पण अशा संस्थांना या अनुषंगानं, या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मदत करणं हे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. कारण दानाची आपली संस्कृती आहे आणि हा दानाचाच वसा अव्याहतपणं या आपल्या पितरांचं स्मरण करत पुढं नेणं हाच पितृपंधरवड्याचा मुख्य हेतू आहे. आपण असं काही कराल तर हा पितृपंधरवडा सुफल संपूर्ण होईल. पितरांचे आशीर्वाद तर मिळतीलच, पण या धरणीवरती आज जिवंत अवस्थेमध्ये जे गरिबीत किंवा हालाखीमध्ये जीवन जगतायत त्यांना आपल्या छोट्याशा मदतीनं जो आधार मिळेल, त्यांचेही आशीर्वाद, त्यांच्याही शुभेच्छा, त्यांच्याही सदिच्छा आपल्या पाठीशी राहतील आणि मग हा पितृपंधरवडा अशुभ न ठरता आपल्यासाठी नक्कीच शुभ ठरेल. याच योग्य नोटवरती आजच्या पुरता आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार मंडळी.